थोर पुरुषांबद्दल अपशब्द बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरला नागपूर पोलिसांचं पाठबळ असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय। कोरटकर दुबईत नसून नागपूर ते चंद्रपूर दरम्यान लपलाय असं अमोल मिटकर यांचं म्हणणं आहे। हा जो फोटो सोशल मीडियावर टाकलाय तो पोलिसाच्या तपासाची चक्र म्हणजे कोल्हापूर पोलीस त्याला अटक करता नागपूरमध्ये ठाण मांडून बसलेली आहेत। त्याला वर जामीन कुठे मिळेल असं झालाय। त्यामुळे पोलिसांची दिशाभूल करण्याकरता प्रशांत कोरटकरनी अशा प्रकारे आगाऊपणा केलेला आहे। मात्र या सगळ्या एकंदरीत प्रकरणामध्ये पोलिसांची दिशाभूल करणे हा सुद्धा कायद्याने गुन्हा आहे। तो कुठेही कोलकाता किंवा दुबईला नाही। माझं स्पष्ट म्हणणं आहे चंद्रपूर ते नागपूरच्या दरम्यान तो लपलेला आहे। प्रशांत कोरटकरनी देशद्रोहापेक्षा भयंकर गुन्हा केलेला आहे। आरोपी दिशाभूल करतोय पोलिसांची। त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्याला तात्काळ कोल्हापूर पोलिसांच्या हवाली करावं, त्याला जेलमध्ये सळू द्यावं, त्याच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे। आणि इतकं होऊनही जर तो तुम्हाला गुंगारा देऊन पळून जात असेल तर हे नागपूर पोलिसांचं अपयश आहे आणि नागपूर पोलिसांचाच त्याला हातभार लागलाय असा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि आता तर याच संदर्भात एक मोठी बातमी येते। प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरातच असल्याचं सूत्रांकडून कळतंय। प्रशांत कोरटकरचं चंद्रपुरातलं फुटेज पोलिसांच्या हाती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने अंदाज लावला जात होता की प्रशांत कोरटकर हा दुबई वगैरे नाही तर नागपूर ते चंद्रपूरमध्येच असल्याची शक्यता आहे, त्यानुसार सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यावरून प्रशांत कोरटकर हा चंद्रपुरातच असल्याची शक्यता आहे। याचं कारण म्हणजे प्रशांत कोरटकरचं चंद्रपूरमधलं फुटेज हे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नवीन फुटेज समोर आलंय? प्रशांत कोरटकर हा दुबईला फरार झाल्याची माहिती आहे ती समोर आली होती। सकाळीच काही माध्यमांच्या प्रतिनिधींच्याकडे प्रशांत कोरटकर समर्थकांनी त्याचे फोटो हे ते दिले होते आणि गुमराह करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र कोल्हापूर पोलिसांचं पथक जे आहे ते चंद्रपूरला त्याच्या तपासासाठी रवाना झालं होतं। त्यावेळी चंद्रपूरमध्ये तो असल्याचं आहे ते आता या तपास यंत्रणांना दिसून आलेलं आहे। एका ठिकाणच्या मध्यवर्ती ठिकाणच्या सीसीटीव्ही मध्ये आहे ते त्याचं वास्तव्य दिसून आले, तो त्याच परिसरामध्ये वावरत असल्याचं आता पोलिसांच्या तपासामध्ये दिसून आलेलं आहे। त्यामुळे चंद्रपूरचं कनेक्शन जे आहे ते शोधण्याचा प्रयत्न आता कोल्हापूर पोलीस करताना पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर गुन्हा दाखल झाल्यापासून प्रशांत कोरटकर हा फरार आहे। वेगवेगळ्या लोकेशनला तो जात असताना आपल्याला दिसून येते। याशिवाय माध्यमांना शिवाय कोर्टाला आणि पोलीस यंत्रणांना सुद्धा तो चकवा देण्याचा प्रयत्न हे तो करताना नेहमीच पाहायला मिळतोय आणि अशाच प्रकारचा चकवा देण्याचा प्रयत्न हे तो त्याच्याकडून आज सुद्धा केला गेलेला आहे। कोल्हापूर पोलिसांचं पथक चंद्रपूरच्या दिशेने रवाना झाल्याची बातमी कोरटकरला समजताच त्याने हा चकवा देण्याचा प्रयत्न केला। मात्र कोल्हापूर पोलिसांच्या हाती आता या संदर्भातलं सीसीटीव्ही फुटेज लागले आणि त्यामुळे चंद्रपुरामध्येच तो असल्याचं आता समोर आलेलं आहे। त्या दृष्टीनं पोलिसांनी आता तपास त्या दृष्टीनं केंद्रित केलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर पोलिसांना आता तो हाती लागतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण एका हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी एका बुक्की चालकाच्या त्या पाहुणचाराखाली तो आहे तो तिथं वास्तव्यास होता आणि काही पोलीस अधिकारी सुद्धा त्याला त्या ठिकाणी भेटल्याची माहिती आता पुढे येते आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करतायत काय आणि त्याला ताब्यात घेतायत काय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद माहितीसाठी।